जात हो. आता सुरुवातीला आपण यावेळेस पाठ घेणार आहोत, नंतर पुढे त्याचं विवेचन होईल. प्रसाद म्हणजे प्रसन्नता, प्रसाद म्हणजे स्वस्थता, प्रसाद म्हणजे संपूर्णता, समाधानाची शब्दात विसवला अर्थ, तैसा वस्तुत परमार्थ, तो मिळविण्या भावार्थ, वावा जवळी. प्रसाद आनंदाचा ठेवा, प्रसाद जीवाचा विसावा, बरव्या देवाचा तो बरवा, मेवासे तो. प्रसाद आर्ततेची साध, निस्तरे आपत्ती व आपद, विघ्न भयासी परांगद, करी प्रसाद. प्रसाद गुणाचे बाहुल्य, प्रसादी अंकुरे कैवल्य, प्रसादाने मनई ओले, ओऊणी जाते, दुधात विस्तारले लोणी, प्रसाद गुणाची गवसणी, मंथिती तया जीवनी, प्रगटले ते. वस्तुत कृपा मिसळली, वस्तूच प्रसाद झाली, लीळाचे असते सावली, त्या प्रसादाची. प्रसाद घ्यावा, प्रसादाचा घ्यावा मागोवा, प्रसाद जपावा वंदावा, लीलाधर तो स्मरावा, अति आदरे. प्रसाद ईश्वराचा धागा, धागाच प्रसादाची जागा, उदासीनता आणि त्रागा, सम जाये प्रसादे. श्री दत्तात्रेय महाराज की जय. प्रसाद महात्मे आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, श्रवण केलेलं आहे.
प्रसाद सेवा निरूपणाचा आजचा आपला दुसरा दिवस. या दुसऱ्या दिवसाच्या निमित्ताने आपण श्रवण करत करत प्रसादाचं महात्म्य, प्रसाद म्हणजे काय, प्रसाद किती प्रकारचा, प्रसाद कुणी कुणाला दिला, म्हणजेच प्रसाद कशाला म्हणावे, याबरोबरच आपल्या डोक्यात असलेला जो प्रसाद आहे तोही प्रसाद इथे आपण ऐकायला हरकत नसावी. कारण प्रसाद सेवा आपण ऐकतो आहोत आणि प्रसाद सेवेपूर्वी येणारा जो प्रसाद आहे हा आपल्या डोक्यात नेहमी असतो की देवाच्या दर्शनाला गेलं की काही ना काही प्रसाद, आणि प्रसाद मिळाला की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात प्रसादाच्या संदर्भाने, प्रसादवादी हो प्रसाद घ्याल. म्हणले हो देवा घ्याल. तेव्हा देवाच्या हातात काय होतं श्रीकरामध्ये, आणि मग स्वामी श्री चक्रधर महाराज त्या लाडूकडे बघून म्हणतात, तुपा भाता माखल्या प्रसादा हातू कवणी नोडवी. असा तुपा भाताचा बदाम पिस्त्याचा प्रसाद असल्यावर कोण नाही म्हणेल त्याला, है ना. म्हणजे हाही प्रसाद आहे, जो आपण सेवन करतो तोही प्रसाद आहे, आणि जी सेवा करतो तोही. मग या प्रसादाच्या संदर्भानेही आपल्याला इथे चर्चा होणं जरुरी आहे की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जसं प्रसादाचं महात्म्य सांगितलेलं आहे की प्रसाद जो आहे तो मग किती घेतला पाहिजे असा. जिथे आपण कुठे दर्शनाला जातो, कुठे पोथी श्रवणाला जातो, कुठे यज्ञात जातो, कुठे ज्ञानयज्ञामध्ये जातो, आणि मग तिथे जाताना म्हणतो बाबा एवढा डबा भरून प्रसाद द्या बरं, आहे ना. कोणीतरी एखादी कॅरी बॅग घेतं, म्हटलं एवढे कॅरी बॅग भरून द्या बरं. कशाची, प्रसादाची. आणि घरी नेऊन वाटू आम्ही काय, किती. मग एक बाबा म्हटले बरं का, देवाने सांगितलं प्रसाद सांगितलं, स्वामी सांगतात की ती बोटांत सामाये तो का प्रसाद, 3 बोटात सामावेल. म्हणजे ती घ्या बरं वाटी पलीकडची. असा आपल्या समोर कोणी साखरेची वाटी घेतली केली, पेढ्याची वाटी केली, तर ती बोटांतू सामाये तो का प्रसाद, 3 बोटात. आणि हातावर ठेवला की आपल्या ओठात सामावेली तुका, एवढा प्रसाद पाहिजे. आणि तो बोटात ठेवलेला प्रसाद ओठात काही पोटात काही संपला प्रसाद, आहे ना. आणि मग तो असं छान लागतो आणि त्याची फार मोठी गोडी असते आणि त्याचं फार मोठे महात्म्य असतं. पण प्रसाद आपल्याला घ्यायची सवय असते, मला, माझ्या यांना, त्यांच्या तिला, आहे ना. मग असं करता करता भरपूर प्रसाद आपण घेतो. मग आता एका जणाने एका यज्ञामध्ये ज्ञानयज्ञामध्ये एक भक्तजण आले आणि त्यांनी प्रसाद संपूर्ण तिथे संपन्न झाला, पंगत बसली, जेवण झालं, छानपैकी ढेकर दिला, आणि निघता निघता असू द्या असू द्या छानपैकी निघाल्यानंतर भक्तांनी बाबांना मागणी केली की बाबा आता प्रसाद द्या. बाबांनी असं एक केळ घेतलं, त्यांना दिलं. पण बाबा प्रसाद द्या ना. म्हटले दिला ना. म्हटले नाही, आपला आज पंक्तीला होता तो प्रसाद द्या. ठीक आहे, मग दिला त्यांना प्रसाद. बाबा सर्वांना पाहिजे, बरं ठीक आहे. बाबांनी सांगितलं यांना प्रसाद द्या. तो आणखी थोडासा आला. देणारे जे भक्त जे शिष्य होते ते म्हटले मावशी 3 बोटात सामावेल एवढा प्रसाद असतो. बाबाला ऐकू जाणार नाही असं. 3 बोटात सामावेल एवढा प्रसाद असतो. आता भक्त त्याच बाबाचे शिष्य ते म्हणले बाबा 3च बोटात आहे ना आपली कॅरी बॅग, तुम्ही कॅरी बॅग भरून द्या, मी किती बोटात नेते. ती बोटांत सामाय, है ना. असा जर प्रसाद असेल, है ना, असा जर आपण अर्थ करत असू तर तो आपल्या सोयीचा नक्की आहे, हरकत नसावी. पण प्रसाद स्वामींनी जी आज्ञा आपल्याला केलेली आहे ती बोटांत सामाये, असंच असतो प्रसाद. प्रसाद घेताना जेव्हा आपण अन्य मंडळी प्रसाद घेतात तर त्यावेळेला असा हात नाही करत, मग काय करतात, असा करतात, है ना. म्हणजे इतका बसेल तितका आपला संपला विषय, है ना. तर अशा पद्धतीने तोही प्रसाद आपल्या डोक्यामध्ये आहे. पण इथे मात्र महानुभाव संप्रदायामध्ये पारिभाषिक शब्द प्रसाद म्हणून जो आलेला आहे
तो एका विशिष्ट अर्थाने आलेला आहे आणि तो काल आपण श्रवण करत करत असू द्या, हो असू दे, त्यांना ऐकू जात. हे चालू आहे असं मी गृहीत धरतो. आतून चालू असलं तर तुमच्यापर्यंत आवाज, आणि नाही आला तर समजायचं ते लय चालू आहे बरं का. आवाज आला तर समजायचं स्पीकर चालू, आणि नाही आला तर समजायचं ते चालूच आहे. मग लय ताण नाही घ्यायचा, म्हणजे मग आपलं बंद पडत नाही. ते काय होते, लिंक तुटते. काय चालू होतं आपलं, प्रसादापर्यंत आपण येऊन पोहोचलो. आणि प्रसाद अशा प्रकारचा आहे असं आपल्याला ऐकण्यापूर्वी आपण असं ऐकलं काल की जीव उद्धरावया काय समर्थ, जीव उद्धरायला कोण समर्थ आहे, परमेश्वर समर्थ आहे. आणि का तयाचे साधन समर्थ है ना. आणि मग त्या साधनाचे 3 पक्ष असं आपण ऐकलं. किती, 4 आहे का, बरं 4 पक्ष आहे. हे तर 6 म्हणायले, किती आहे, हा बरं. त्या साधनाचे मग आता त्या साधनाचे 4 पक्ष कोणते, जीव देवता नाही, स्थान प्रसाद, बरोबर. मग स्थान प्रसाद वासनिक आणि भिक्षू हे 4 पक्ष सांगितलेले आहेत. आता पक्ष म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच येतं कोणतं, मग 4 पक्ष म्हटलं तर कालपासून ते आमचे लीडर पाहत आहेत की कोणकोणते पक्ष आले व्हायच्यात है ना, कोणकोणते गट आलेत. बाबा आता सांगतील, उद्या सांगतील, अशी त्यांची आहे जिज्ञासा. पक्ष म्हणजे आता जसे आपण गट समजतो आहे का नाही, वर्ग, 4 वर्ग आलेले आहेत. स्थान पहिला वर्ग, दुसरा वर्ग प्रसाद, तिसरा वर्ग आणि चौथा वर्ग. या 4 वर्गांमध्ये विभागणी करत असताना याच्या पूर्वीचं वाक्य लक्षात घ्या, तुमची महानता तुम्हाला लक्षात येईल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या लीळाचरित्र ग्रंथामध्ये एका ठिकाणी असं म्हणतात, कुठं म्हणतात ते तुम्ही सांगायचं की बाई तुमचे येत असल्या तया केसने गोमटे ते केवी जाणते बाई. कुठं म्हणतात सांगा बरं. बर, कोणाला म्हटले, बर महादाईसाला म्हटले. कुठे म्हटले, कोणावरून, महादाईसा म्हणतात जीजी, हे वाय नायक सारखे काय म्हणतात, रुपये वाया गेली, त्यावरून स्वामी सांगतात है ना. आणि मग स्वामी म्हणतात की तुमच्या इथे असण्याने काय गोमटा आहे, किंवा स्वस्थतेच्या संदर्भाने जे वचन आलेलं आहे महादाईशीच्याच प्रश्नावरून है ना, की परमेश्वराचं ज्ञान चिंतन ज्याने केलेलं आहे, श्रवण ज्याने केलेलं आहे, बोध ज्याला झालेला आहे, अशा बोधवंताच्या ठिकाणी नेमकं आपल्याला काय आढळतं, किंवा त्याची स्वस्थता, त्याच्या ठिकाणी असलेली शांतता, त्याला झालेलं समाधान, त्याला प्राप्त होणारं गोमटं, किंवा त्याच्या ठिकाणी केलेली क्रिया केल्यानंतर प्राप्त होणारं गोमटं, याचा काय फरक आहे. तेव्हा स्वामी श्री चक्रधर महाराजांनी पूर्ण आवाका एकाच सूत्रामध्ये सांगितला. आणि स्वामी श्री चक्रधर प्रभू म्हणतात की परमेश्वराचं ज्ञान ज्या व्यक्तीला, ज्या जीवाला प्राप्त झालं है ना, येणे बोधे बोधवंता, पुढे काय, जे स्वस्थता आती ते चैतन्य विद्यावंता नाही. परमेश्वराचं जीव उद्धारक ज्ञान ज्या जीवाला, ज्या क्षणाला प्राप्त झालं, त्या क्षणापासून तो जीवात्मा भूतलावर अनंत ब्रह्मांडाची असलेली माता कोण, चैतन्य माया. असं गडबड होती बरं का, बिलकुल सावध रेंजमध्ये राहूनच ऐकायचं आहे ना.
नाही तर मग आपण लगेच पुढे अनंत ब्रह्मांड कोण, अनंत ब्रह्मांड नायक कोण? हां, तर असं बऱ्याच वेळा होतं, मी मुद्दाम म्हणत असतो, तर थोडंसं रेंजमध्ये राहायचं. तर अनंत ब्रह्मांडी स्वामींनी सांगितलं सकाळी ब्रह्मांडी साऱ्या ब्रह्मांडात किती माया आहेत? हां, म्हणून साऱ्या ब्रह्मांडाची माता कोण? ती चैतन्य माया. या चैतन्य मायेच्या विद्यावंताला जे स्वस्थता प्राप्त होते, ती स्वस्थता ईश्वराचा ज्ञानिया किंवा ईश्वराचा बोध ज्याच्या अंतःकरणामध्ये झाला, ती स्वस्थता या बोधवंताची असते. ही थोरवी तिथे सांगितलेली आहे. आणि इथे जे सांगितलेलं आहे की जीव उद्धारावया, बोलत चला बरं का, हे बोलायचं आहे आपलं, तुम्ही आम्ही दोघांनी बोलायचं. जीव उद्धारावया तोच एक समर्थ. आणि पुढे सांगितलं का तयाचे साधन समर्थ आहे ना. आणि ते जे साधन आहेत ते किती वर्गात आहेत? 4 वर्गामध्ये आहे. मग तुमच्या असं लक्षात येईल की 4 वर्गामध्ये जर का साधन आहे आणि जीव उद्धारायला जर ते समर्थ आहेत परमेश्वर, तर स्थान, प्रसाद, वासनिक आणि भिक्षुक या 4ही साधन परमेश्वराचं जीव उद्धारण कार्याला पूरक आहेत. मग तुम्हाला या ठिकाणी त्या सूत्राचा अर्थ व्यवस्थितरित्या लागेल की जे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात की तुम्ही प्रत्यक्ष परमेश्वर श्री चक्रधर महाराज सांगतात की तुम्ही परस्परामध्ये एकमेकाला भेटल्यानंतर काय होतं? हा, कसं आहे बरं वचन सांगा बरं? हा, आणि ती ओवी कशी आहे? आदरणीय बाबुळगावकर बाबांची आठवण सांगता का मी सांगू? मीच सांगू गोत्ता असल्यावानी. तुम्ही एकमेकाला भेटल्यावर नवनीत लाभता असे अर्थाची ओवी बा. हा नाही, आणि पाडाचे गोमटे नवनीत लाभ यावचटे परशास्त्राचे है ना. तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी परस्परामध्ये भेटण्याची जी महानता आपल्याला सांगितलेली आहे, त्या वचनामध्ये जसा पाड जाय असा उच्चार केला, याचा अर्थ वासनिक भिक्षू यांची बरोबरी. बघा बरं का, आपण कुठे आहोत? काल आपण ऐकलं परमेश्वर कसा आहे? ब्रह्मस्वरूप देव, आणखी आनंद स्वरूप देव, चिद्घन स्वरूप देव. ब्रह्मस्वरूप आहे ज्याचं. आपलं स्वरूप केवढं माहिती का? मी इथे ठेवलेली चावी जर का तिला कोणी हात लावला तर माझं इकडं अस्वस्थता होते, स्वस्थता बिघडून जाते. हे आपलं स्वरूप इथून सुरू झालं आहे का नाही? आणि तिथपर्यंत आहे ही गाडीपर्यंत. ही चावी जर इथून नेली आणि त्यांनी गाडी तिकडं कुठं नेली धडकवली तर काय करता? पण ब्रह्मस्वरूप देव, व्यापक, व्यापक अर्थाने परमेश्वराचं जे स्वरूप आहे कसं आहे? सर्व ठिकाणी व्यापक आहे. आणि आनंद स्वरूप आहे. परमेश्वराचं स्वरूप कसं आहे? आनंदमय आहे. आपल्या ठिकाणी आनंद तर नसतोच, असलं तर सुख असतं थोडंफार, आणि तेही सुख कधी दुःखात बदलून सांगता येत नाही. गरम गरम पोळी एकदम सुख, हा हा एकदम छान. पण पोळी तयार केली, पंखा चालू आहे, बाहेर थंडी आहे, आणि 10 मिनटं गेली, मी आत्ता दूध घेऊन येते है ना, आणि मग दूध आणलं आणि वाढलं आपल्याला. पोळी किती मिनटापूर्वी केली आणि आता आपल्या ताटात ठेवली. तर आपल्याला जी केल्या जे सुख मिळत होतं, आपल्या मनात होतं, आपल्या तोंडाला हाताला गरम लागणारं होतं ते सुख, ते तिथं मिळालं नाही. आपण लगेच काय झालं? फार तर काय आहे? सुख आहे आपल्याजवळ, आणि कारण त्या ठिकाणी आनंद आपल्याजवळ असू शकत नाही, तो फक्त परमेश्वराजवळ आहे.
चिद्घन स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे परमेश्वराचं. आणि अशा ज्ञानस्वरूप परमेश्वराच्या बरोबरीला तुमची थोरवी सांगितलेली आहे भगवंताने की तुम्ही जे चेतन साधन आहेत दोन, कोणकोणते सांगितले? हा, वासनिक आणि भिक्षू. तुमची थोरी प्रत्यक्ष परमेश्वराबरोबरी आहे. या सूत्रामध्ये आपल्याला दिसतं. कोणत्या? हा, बोलत जा मोठ्याने. एकमेका भेटल्या हे भेटल्याचा. मग परमेश्वराने जर का बरोबरी सांगितली तर मग काही ना काही पात्रता योग्यता असेल की नाही? मग अशी योग्यता ज्या गोष्टीमध्ये आहे, बरोबरीत आहे, परमेश्वराच्या बरोबरीची योग्यता आहे, तर ती काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. आणि म्हणून स्थान, प्रसाद, वासनिक आणि भिक्षू. तर प्रथमतः स्थान आलेलं आहे. या स्थानाच्या संदर्भाने आपण विचार करत असताना ढोबळमानाने आपल्याला असं दिसेल की प्रत्यक्ष परमेश्वर अवतार ज्या जागेवर, ज्या भूतलावर त्यांचा स्पर्श होतो ती जागा. भाष्यकार असं म्हणतात की त्रियांच्या अवतारीचा चरण पडे आणि आलिंगुण ठाके सकळ सामर्थ्येसी. भगवंताचे जे 12विशी 16विशी अवतार सांगितलेले आहेत त्यापैकी जो त्रियांच्या अवतारामध्ये अवतरलेले परमेश्वर जरी असतील आणि त्यांनी एखाद्या भूतलावर आपला श्रीचरण ठेवला तर म्हणे सकळ सामर्थ्य त्या ठिकाणी असतं. सकळ सामर्थ्य म्हणजे काय? माया, कृपा, अधिष्ठान त्या ठिकाणी येतं. ती शक्ती तिथे निक्षेपली जाते. परमेश्वराची ओळख सारण्यासाठी माया आणि कृपा त्या जागेवर थांबत असतात. प्रामुख्याने स्थान, ज्या जागेवर भगवंताचा चरण म्हणजे भगवंत चरणचारी उभे राहिले, पायातली वाहन बाजूला काढून, जिथे प्रत्यक्ष स्पर्श झाला तर जड जागेवर माया आणि कृपा शक्ती निक्षेपली जाते. अशा स्थानाच्या ठिकाणी सुद्धा आणि प्रसादाच्या ठिकाणी सुद्धा. आज आपण नुसतं स्थान जरी पाहत असलो तरी स्पर्श झाल्यानंतर प्रसादाच्या ठिकाणीही तेच होतं. दोघात फरक काय आहे तेही जाता जाता आपण बघूनच घेऊया की जिथे परमेश्वराचा स्पर्श होतो तिथे माया आणि कृपा या दोन शक्तीचा निक्षेप होतो. दोघात फरक फक्त एवढा आहे की स्थानाच्या ठिकाणी माया ही काय असते? प्रधान असते. कृपा अनुषंगिक असते. प्रसादाच्या ठिकाणी माया अनुषंगिक असते, कृपा प्रधान असते. बघा बरं का, माया आणि कृपा दोन्ही ठिकाणी आहेत. फक्त फरक एवढा आहे की स्थानाच्या ठिकाणी मायेचं काम प्रधान आहे, प्रसादाच्या ठिकाणी कृपेचं काम प्रधान आहे. आणि म्हणून माया, कृपा या ज्या शक्ती आहेत त्या ठिकाणी काय काम करतात हेही थोडक्यात आपण जाता जाता बघूया. आता असं आहे, विषय फार मोठा गहन आहे. आपल्याकडे दिवसही भरपूर आहेत, आहे का नाही? 10-11 दिवस आपल्याला छानपैकी चर्चा करायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये शेवटचा दिवस आपला समाप्तीचा असतो. आदल्या दिवशी प्रायश्चिताचा आहे ना? म्हणजे आपल्याकडे छानपैकी किती दिवस आहेत? मग 9 दिवस आहेत. त्यातला एक गेलेला आहे. आता किती आहेत? हां, त्यामुळे चिंता करायचं काम नाही. दिवस 8 आहे. तुमची आमची गाठ आहे. छानपैकी आपण चर्चा विस्तृतपणे करण्याचा प्रयत्न करूया. स्थानाच्या संदर्भाने जे विवेचन या ठिकाणी आलेलं आहे की माया, अज्ञानाशी माया संबंध. अज्ञान व्यक्तीने स्थानाच्या असू द्या, तुम्ही डिस्टर्ब करत जाऊ नका, चाललंय. अज्ञानाशी माया संबंध. अज्ञान व्यक्तीने जर का त्या ठिकाणी वंदन केलं, दर्शन घेतलं, बसा तुम्ही, तर त्या व्यक्तीला, कारण काही व्यक्तींना देखल्या देवा दंडवत करण्याची सवय असते, तर अशा व्यक्तीला
त्या ठिकाणी मायेच्या माध्यमातून त्याचा तो नमस्कार घेण्याचं कार्य होत असतं. दुःख निवारण करणे, सुख देणे, मनोरथ पूर्ण करणे, हे सर्व कार्य कोण करतं मग? असं आहे बघा. आणि जर का त्याच ठिकाणी ज्ञानियाने वंदन केलं ज्ञानपूर्वक, तर ज्ञानपूर्वक वंदन कसं करतो बरं सांगा? काय म्हणतो ज्ञानिया तिथे वंदन करून? आता तुम्ही सर्व ज्ञानीय आहात, तुमच्या समोर मी चर्चा करत आहे, तर मग आता तुम्ही स्थान वंदन करताना काय म्हणता? वा वा. स्वामीरायाच्या पवित्र सेवा संबंधास माझे दंडवत. जळस्थळपर्यंत स्वामीरायाच्या पवित्र सेवा संबंधास माझे दंडवत. श्री चक्रधरा राया आपल्या पवित्र सेवा संबंधास माझे दंडवत. जर का श्री प्रभूंचं स्थान असेल तरी सुद्धा तुम्ही म्हणता काय म्हणता? हा, श्री प्रभू रायांच्या पवित्र सेवा संबंधास. आत्मतीर्थाला पांचाळेश्वरला गेलात की तिथे सुद्धा म्हणतात स्वामीरायांच्या पवित्र सेवा संबंधास, है ना. अशा पद्धतीने ज्या ठिकाणी जयातेची वंदिजे, हा, जयातेची वंदिजे तयातेची वाणिजे. ज्या अवताराचं वंदन आपण केलं त्याच अवताराच्या लीळा चिंतन केलं पाहिजे. या स्थानाच्या लीळा चिंतनाच्या संदर्भाने असं सांगितलेलं आहे की स्थाना जाता प्रसादा वंदिता तेथीची लीळा ते सविशेष आठवावी. उदाहरणार्थ आपल्या संभाजीनगर शहराच्या अवतीभोवती असणारी जी परमेश्वर चरणांकित स्थानं आहेत, त्यापैकी इकडे आपल्याला जवळ असलेलं 20 मीटरवर असलेलं गदाना, इकडे 60 मीटरवर असलेलं श्री क्षेत्र पैठण आहे का नाही, बाजूला 40 किलोमीटरवर असलेलं नेऊरगाव आहे ना, त्याच्यापेक्षा थोडं 2-5 किलोमीटर कमी असलेलं गंगापूर आहे ना. या स्थानाला जर का आपण निघालो, समजा आता गंगापूरच्या स्थानाला आपण निघालो, तर आपल्याला असं सांगितलं जात आहे की स्थाना जाता प्रसादा नमस्करिता तेथीची लीळा ते सविशेष आठवावी. मग आपल्याला गंगापूरच्या स्थानाला जायचं आहे आणि आतमध्ये आपण तयार आहोत, पण आतमध्ये शिदोरी करायचं काम चालू आहे, तर हरकत नाही. आपण इथे आठवलं पाहिजे की गंगापूरला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना भेटण्यासाठी पद्मनाभी नावाचा भक्त आला छोटासा, आणि तो विचार करतो आहे, त्याला आला म्हणजे तो तिथेच होता स्वामींच्या जवळ, त्याला नेण्यासाठी भक्त त्याची नातेवाईक मंडळी आली, आणि तो विचार करायला लागला की देव जर सर्व करता आहे तर देव असं का बरं करत नाही. यांच्या डोक्यामध्ये असा भाव आणत नाही की आपण बी देवाजवळ हवं, म्हणजे मग काय होईल, आम्हाला सर्वांना इथं राहता येईल. स्वामी म्हणतात, बटिका काय वर्तत आहे म्हटले तुमच्या डोक्यात, है ना. धांदूल मोक्षा जाऊ पाहत असा. धांदुलाप्रमाणे मोक्षाला जाण्याची इच्छा आहे का तुमची? आणि मग म्हणजे काय, असा जेव्हा प्रश्न स्वामींना विचारला जातो त्यावेळेस स्वामी मग कथा सांगतात. कथा तुम्हाला माहिती आहे ना. मग ही लीळा सविशेष आपण इथून आठवली पाहिजे. असं जर आपण केलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये टक्केवारी असते की नाही, कामाची प्रतवारी असते. असं जर आपण केलं तर आपल्याला त्या स्थानाचं 100% गोमटं वंदन केल्यानंतर लागतं. मग म्हटलं आपल्याला काही आठवत नाही, आपल्याला काही येत नाही, आपल्याला काही माहिती नाही, मग जाऊ दे बा, जायलाच नको तिकडं. असंही होतं ना बऱ्याच वेळा. ते बाबासारखं म्हणतात लीळा आठवण, आपल्याला काही ध्यानात नाही, आपल्याला काही माहिती नाही. हे काय तेच तर सांगायला की मी, मग आपल्याला माहितीच नाही लीळा, मग जाऊ दे, त्यापेक्षा जाणंच नको तिकडे. तर असाही विचार आपण करणे नाही. आपण बिना काही करता गेलं तरीही गोमटं लागतं. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, तुम्ही नका काही आठवू, काहीही आठवू नका, स्मरणही करू नका, पण तिथपर्यंत तुम्ही गेलात तर दंडवताचं गोमटं जाणार आहे कुठे? आपलं वंदन केलं आपण स्थानाचं ते
ते तुम्हाला मिळणारच आहे. मग आता दूध पिलं, दुधाला त्याची गोडी असते, पण साखर टाकल्यावर लागतं ना गोड. आणि त्यात जर केशर दिला भाभीने तर सुगंधित. आणि जर देशमुखताई म्हणल्या की थोड्या चारोळी टाका, आणखी मजा आहे ना. आणि तिकून जर का भागवतताईने मस्त बदामाचे ते काढून आणले किस तर आहे ना. हे सर्व करून आणि मग ती सर्व दूध घेतलं आणि श्रीखंडेताईने त्याला आटू दिलं तर मग आणखी गोडी येईल की नाही. हे जसं आपण आपल्याला दुधामध्ये हे सर्व प्रकार टाकल्यानंतर बासुंदी होते, दूध तेच आहे. तसं नुसतं स्थानवंदनाला गेलं तर गोमटं लागणारच आहे. पण जर का आपण नामचिंतन केलं, साखर पडली. आपण जर का त्या ठिकाणी तिथे जाऊन नामचिंतन केलं तर आणखी त्यात किसमिस पडली. पण जर का इथून आपण लीळाचिंतन करत गेलो मग मात्र पूर्ण बासुंदी होती बरं का. पूर्णपणे गोमटं लागतं. पूर्ण गोमटं जर आपल्याला घ्यायचं असेल तर स्थानाकडे जात असताना अशा पद्धतीने गेलं पाहिजे. मग हे जे स्थान आहे, या स्थानामध्ये काही प्रकार सांगितलेले आहे. ढोबळमानाने आता आपल्या असं लक्षात आलं, स्थान म्हणजे जागा, ठिकाण. पण पारिभाषिक पंथीय शब्दामध्ये स्थान म्हणजे परमेश्वराचा स्पर्श झालेली जागा. मग आता हे आपलं ढोबळमानाने जरी झालेलं असलं तरीसुद्धा परमेश्वराचा स्पर्श, परमेश्वर ज्या ठिकाणी आपल्या पायातील पादत्राणे वाहना बाजूला काढून जिथे उभे राहिलेत त्या जागेला म्हणतात चरणचारी. काय म्हणतात? तुमच्याकडे वही नसली तरी नंतर लिहून घेतलं तरी चालतं. काय म्हणतात? चरणचारी स्थान. कोणतं स्थान? चरणचारी. अरे वा, क्या बात आहे. हा बरोबर आहे. चार कुठे आहेत है ना. बिना वाहनाचं उभं राहणे त्याला चरणचारी म्हणतात. हा हा हा. अरे लयच भारी प्रश्न विचारला तुम्ही. ते म्हणे नाद काय, भाग गेला शीन गेला अवघा झालाशी आनंद, असा एक अन्य याच्यात एक काय आहे ना अभंग. हा. मग आता ते जी मंडळी असतात ती सर्व काही सुशिक्षितच असतील असं नाही आहे ना. किंवा बऱ्याच वेळा अपभ्रंश होतो काही गोष्टीचा, शेळीचं शेरडी झाल्यावानी आहे ना. काही ठिकाणी भजन चालू होतं आणि ते म्हणतात ते वाघ गेला सिंह गेला अवघा झालाशी आनंद. आणि मग त्यांना विचारलं की बाबा रे असं नेमकं काय आहे, त्याचा शोध घेतल्यानंतर असं लक्षात आलं की मूळ अभंग काय आहे, भाग गेला शीन गेला अवघा झालाशे. तर तसा अपभ्रंश होऊ शकतो. पण या ठिकाणी वाहना बाजूला ठेवून जर का नुसतेच भगवंत उभे आहेत त्याला म्हणतात चरणचारी उभ्या राहणे. तर असं हे चरणचारी उभ्या राहिलेलं जे ठिकाण आहे त्याला म्हणतात चरणचारी स्थान. ठीक आहे. किंवा चरणचारी आसन स्थान. ठीक आहे. थोडा वेळ भगवंत ज्या ठिकाणी बसले ते आसन स्थान. त्याच ठिकाणी जर का एक मुक्काम झाला तर ते काय, वस्ती स्थान. बघा बरं का किती झाले, 5 का 6? 3च झाले का. मग कोणते कोणते? चरणचारी, आसन आणि वस्ती. मग अशा प्रकारे चरणचारी, आसन, वस्ती, मुक्काम झाला, सकाळचा पूजावसर झाला आणि स्वामींना परमेश्वराला त्या ठिकाणी छान वाटलं, म्हटले आज आपण इथे राहूया. आणि दुसराही मुक्काम झाला. काल 4-5 वाजता आले कालचा मुक्काम, म्हणजे 1 रात्र झाली कालची, आजची दुसरी रात्र, आजचा दिवस है ना.
ज्या ठिकाणी 2 रात्री मुक्काम झाला, वा वा, कुडी वस्ती स्थान, त्याला काय म्हणतात? कुडी वस्ती स्थान. मग अशा प्रकारे 2 दिवसाच्या पुढे 5 दिवसापर्यंत जिथे भगवंताचा राहावा ठिकाण मुक्काम होतो त्याला म्हणतात स्थान. काय म्हणतात? 3 दिवस किंवा 5 दिवस जिथे राहतील त्याला काय म्हणतात? आणि मग 5 दिवसापासून पुढे 10-12 दिवसापर्यंत जिथे भगवंत राहतात त्याला काय म्हणतात? अवस्थान स्थान. ढोबळ अर्थाने आपण असं बघितलं की परमेश्वराचा स्पर्श झालेली जागा ती स्थान आहे. व स्थानाचे सुमारे 11 प्रकार आपल्याला इथे बघायला मिळतात. चरणचारी स्थानापासून आपण कुठपर्यंत आलो? अवस्थानापर्यंत आलेलो आहोत. आणि असं अवस्थान जे आहे ते 12 दिवस काही जिथे भगवंत राहिले त्या अवस्थानाच्या ठिकाणी, जिथे निद्रा आहे भगवंताची ते निद्रास्थान, जिथे भोजन झालं ते आरोगणस्थान, जिथे स्नान झालं ते मादने स्थान, आणि स्नानापूर्वी जिथे मालिश मादने दिलं जातं ते मादने स्थान. आणखी परिश्रय स्थान, लघु परिश्रय, दीर्घ परिश्रय. अशा प्रकारे आपण कुठपर्यंत आलो? अवस्थानापर्यंत. आणि अवस्थानानंतर जसं की 10-12 दिवस किंवा 20 दिवसापर्यंत पाठार्थाने पाठभेदाने सांगितलं जातं, तिथून पुढे महिनाभर किंवा कितीही दिवस जिथे राहतील त्याला काय म्हणतात? महास्थान. मग आता मला सांगा, आपल्या संभाजीनगरच्या माझ्या डाव्या हाताला कोणतं स्थान आहे? मग गदाना. डावा हात इकडे आहे, मी इकडं नाही म्हणलं. हां बरं, गदाना फुलंब्री. तर गदाण्याचं स्थान सांगा बरं. मग वस्ती स्थान, बरोबर. आणि इकडचं कोण? या हाताला पैठण. काय स्थान हे आता तुम्हाला पक्क लक्षात आलं है ना? स्थानाच्या संदर्भाने तुम्ही आता कुठल्याही प्रकारे विचलित न होता आपल्या स्थिरपणे अशा पद्धतीने चिंतन करून आपण तिथली लीळा चिंतन करत करत तिथपर्यंत गेलं पाहिजे. स्थानाच्या ठिकाणी जी माया कृपा सांगितलेला आहे, अज्ञानाशी माया, सज्ञानाशी म्हणजे ज्ञानपूर्वक जे आहेत त्यांच्याशी काय आहे? ज्ञानियाशी कृपा. आपण केलेला दंडवत हा प्रत्यक्ष परमेश्वराला तिथे परमेश्वरापर्यंत जाणे किंवा त्या दंडवताचं गोमट योग्यता आपल्याला देण्याचं काम कोण करते? कृपाशक्ती करते. आणि म्हणून बरेच जण स्थानाजवळ गेलं आणि तिथे असा उपार ठेवला बरं का, की पहिले आता माझ्या डाव्या हातात आहे, उजव्या हातात ग्लास आहे ना, तो असा घेतला जातो पुन्हा है ना. लगे असं ठेवून लगेच आपण संकल्प सोडताना काही मंडळी दिसतात आहे का नाही? असं काही मंडळी करताना आपल्याला दिसतात. पण जो माणूस असं करतो त्याला त्या गोष्टीचं ज्ञान आहे की नाही? आहे ना. आणि मग आपण काय सांगितलं? माया संबंध कोणाला? बोलत चला, अज्ञानाला. मग जो सज्ञान आहे त्याला मायेचा संबंध येण्याची आवश्यकता आहे का? है ना. त्यामुळे मग घाबरायचं काही कारण पण तशी घाई दिसते आपल्याला बरेच वेळा भक्ती करत असताना आपण भावविभोर होतो आणि कधी कधी असा आपल्याला काय होतं ते मागून आल्यानंतर पुढे नवीन जेव्हा आपण पाहतो त्यात अपभ्रंश होत असतो बऱ्याच वेळा. आणि म्हणून त्यांनी केलं म्हणून आपणही करत असतो. तर आपल्याला या दृष्टीने त्या गोष्टीकडे बघा, तुमच्या लक्षात येईल काय केलं पाहिजे काय केलं नाही पाहिजे. अज्ञानाशी माया संबंध. तेव्हा ज्ञानी व्यक्ती परमेश्वराशी संबंध करत असताना परमेश्वराशी
संवाद साधत असताना तिथे काय मग मध्ये कृपा, कृपेच्या माध्यमातून निर्गुणा परस्वरूपा जर जवळी नसती कृपा तर उदासा माय बापा कैसे आपले पण, असं म्हटलेलं आहे. परमेश्वराच्या जवळ जर कृपेचं वास्तव्य नसतं, परमेश्वराने जर कृपा गुणाचा अंगीकार केला नसता तर उदासा माय बापा, त्या परमेश्वराची आणि या अज्ञानमय अनंत दोषाचं, सर्व दोषाचं आळा असलेला जीव, या जीवाची आपलेपणाची जी गाठ आहे ती कशी पडली असती. आणि म्हणून त्या परमेश्वराजवळ कृपा आहे ती आपल्यासाठीच आहे. कृपा गुणाचा झळंब परमेश्वराला होतो आणि म्हणूनच परमेश्वर कृपा गुणे करून जीवाचा उद्धार करत असतात. काल परवा आपण असं ऐकलं की परमेश्वराची कृपा असल्यानंतरच काय ऐकलं सांगा बरं त्या वचनामध्ये. परमेश्वराची जर कृपा असली तरच जीवाचा, अरे लय मोकळं चाकळं सांगून टाकता तुम्ही. कर्मनाश, मळनाश, अविद्याछेद काल परवा आपण ऐकलं ना, है ना. तर परमेश्वराची कृपा तिकडे झाल्याशिवाय ते कोणतंच कार्य होत आणि ती अखंड कृपा राहावी लागते. आणि म्हणून तिथं म्हटलेलं आहे कवणी एकी अवसरी सकळे मळाचे परिसारण करून, है ना. तर त्यावेळेला परमेश्वर काय करतात, आपल्या कृपादृष्टीने, है का नाही, त्या पद्धतीने परमेश्वराची कृपा ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ती कृपा आपल्यासाठी भगवंताने कुठे ठेवलेली आहे, स्थानाच्या ठिकाणी ठेवलेली आहे. असं हे स्थान, अतिशय स्थान महत्त्वाचं आहे. आणि या स्थानाच्या संदर्भाने भगवंताने याच्यामध्ये सुरुवातीला सांगितलं की तयाच्या साधनाचे 4 पक्ष म्हणजे 4 वर्ग. परमेश्वर जीवाचा उद्धार करणारा कोण आहे, एक परमेश्वर आहे. का, तयाचे साधन समर्थ, म्हणजे परमेश्वराचं आणि स्थानाची बरोबरी या अर्थाने भगवंताने सांगितलेली आहे. जर का स्थानवंदन त्या कॅटेगरीमध्ये झालं तर परमेश्वर भेटल्याची योग्यता, परमेश्वर भेटल्याची अनुभूती, परमेश्वर भेटल्याचा साक्षात्कार, परमेश्वर भेटल्याची बरोबरी आपल्याला प्राप्त होते. मग बघा, तुझे आहे तुझपाशी, आणि म्हणून आपण म्हणतो की परमेश्वराला कुठं शोधावं, कोणी पाहिला, असे जे उत्तर प्रश्न आपल्याला येतात निरर्थक, त्याचा विचार इतकं ऐकलं नुसतं, इतकं चिंतन केलं तरीही मला वाटतं ते पुरेसं आहे. एवढं 2 वाक्य जरी ऐकले की काय, सृष्टीमध्ये जीव उद्धारावया तोच एक समर्थ, का, साधन समर्थ. बस, देव कुठे आहे हे जर का आपल्याला प्रश्न असेल तर एवढी 2 वाक्य ऐकले तरी सुद्धा आपल्याला परमेश्वर कुठे आहे हे कळाल्याशिवाय राहणार नाही, राहू नये. स्थानाच्या संदर्भाने आपण चर्चा करत आहोत. असं हे स्थान जिथे जिथे भगवंत क्रीडले, जिथे जिथे भगवंत गेले, अशा ठिकाणी ती जागा, ते स्थान आपल्याला दिसतं. तर मग सर्वसाधारणपणे किती स्थानं असल्याचा उल्लेख आहेत मग आता, 1650 तीर्थस्थान की. जसं की भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज गोवर्धन पर्वतावर काय करत होते, गाई चारत होते, है ना. वृंदावनामध्ये क्रीडलेले आहे, यमुनेच्या काठावर भगवंत क्रीडलेले आहे, विश्राम घाटावर विश्रांती केलेली आहे. या सर्व ज्या जागा आहेत त्या सर्व कशात येतात, स्थान या कक्षेत येतात. श्री दत्तात्रय प्रभू माहूर प्रदेशामध्ये आत्मतीर्थाच्या तिथे प्रतिदिनी भोजनासाठी येतात,
आहे ना, देवदेवेश्वरीच्या तिथे निद्रेसाठी येतात. हे काय संज्ञेमध्ये येतं? मग स्थान संज्ञेमध्ये येतं. श्री चक्रपाणी महाराज यांचा अवतार कुठे झाला? फलटणला झाला का? बरं. श्री चक्रपाणी महाराजांचा अवतार कुठे झाला? मग फलटण पासून गेले बघा माहूरला, आणि माहूरहून गेले. हे सर्व जागा कशात येते? श्री गोविंद प्रभू महाराज चौथे अवतार यांचा अवतार कुठे झाला? असू द्या असू द्या. तर त्यांना असं म्हणायचं होतं, रुद्रपूर भागामध्ये काटसूर त्यांचं गाव आहे आणि मातुळग्राम मामाचं गाव आहे असं सांगत होते ते. हा हा तर असा 125 वर्ष श्री प्रभू बाबांनी कुठे राज्य केलं? आणि रिद्धपूरमध्ये राज्य करून भगवंत ज्ञान शक्ती स्वीकार करण्यासाठी कुठे गेले? हा, मग जिथे जिथे गेले, जिथे जिथे चरण स्पर्श झाला ती जागा कशात येते? ढोबळ मानाने एक एक गाव जर आपण सांगत बसलो तर ते 10 दिवस तिथे स्थानच चालेल आपलं, आहे ना. म्हणून चौथ्या अवताराच्या संदर्भाने स्थानं मी तुम्हाला सांगितली. आता 5वा अवतार भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार. हा आंध्र प्रदेशातून भगवंत आले. कुठून? गुजरातून आले. हां बरं, गुजरातमधून आले. गुजरातमधून हरिपाळ देव निघाले. गुजरातमध्ये प्रधान विशाल देवाच्या मुलाच्या मृत शरीरामध्ये भगवंताने प्रवेश केला, म्हणजे अवतार घेतला, पतित उठवलं आणि तिथून भगवंत रामयात्रेच्या निमित्ताने चालत 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 महाराष्ट्रात आले. देऊरवाडा नावाच्या गावी जे 2 साधक होते त्या साधकांना त्या ठिकाणी ठेवून भगवंत सरळ कुठे गेले? रुद्रपूरला गेले. आणि त्या ठिकाणी साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर म्हणजे हरिपाळ देवांनी श्री गोविंद प्रभूंच्या पासून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. आणि तिथून पुढे भगवंत निघाले. ते एकांतामध्ये वास करत करत सालबर्डी प्रदेश आणि मग 12 बारे भगवंत तिकडे काय करत होते? हां, एकांक बारे है ना, त्या ठिकाणी मध्ये भगवंत 12 वर्ष एका भागामध्ये फिरलेले आहेत. मग तो जाडी प्रदेश असेल, शेंदुरजन प्रदेश असेल, ओरंगल प्रदेश असेल, है ना, राहेर नांदेड प्रदेश असेल, अशा भगवंत या भागामध्ये भगवंत फिरले. हे 5वे अवतार. आणि मग त्यानंतर मेहकरवरून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पैठण या ठिकाणी आले आणि तिथे सर्वप्रथम एका महिलेचा उद्धार केला, है ना. चूल आणि मूल एवढाच अधिकार महिला जातीला होता ज्या काळामध्ये. त्या काळात महिलांना सुद्धा जीव, आपल्या स्वतःचा जीव म्हणजे आत्मउद्धाराचा अधिकार आहे हे ठामपणे सांगून आणि त्या दृष्टीने भगवंताने प्रयत्न करून आवर्जून ज्या काळात सांगितलं त्याला फार मोठा विरोधही झाला या गोष्टीला. तरीसुद्धा सर्वांना स्त्री स्पृश्य अस्पृश्य 4ही वर्ण सर्वांनाच आपला जीव उद्धार करून घेण्याचा अधिकार आहे. जसं सर्वांनाच लेखनाचा अधिकार आहे, सर्वांनाच वाचनाचा अधिकार आहे, सर्वांनाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. हे कोणी सांगितलं आपल्याला? आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की सर्वांनाच 4ही वर्णात अधिकार आहे लिहिण्याचा वाचण्याचा, सर्वांना कायदे सारखे. हे जसं यांनी आता सांगितलं आपल्याला किती साली? 47 साली, है ना, 50 साली, 1950 साली ते समजा आपली घटना अस्तित्वात आली. त्याच्या अगोदर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं की अस्पृश्याला
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र सर्व जाती धर्माच्या पुरुषांना, स्त्रियांना, लहानांना, तरुणांना, वृद्धांना सर्वांनाच आत्मउद्धाराचा अधिकार आहे. म्हणजे ते ज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार आहे, म्हणजे शिक्षणाचा अधिकार आहे, म्हणजे साक्षर होण्याचा अधिकार आहे. हे कोणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्या काळात सांगितलं. आणि हे सांगत जिथे जिथे फिरले, जिथे जिथे स्पर्श झाला त्या जागेला म्हणतात, हा आपला मुद्दा आहे. काय मुद्दा आहे? स्थान. आता आपण जागेवर आलो. स्थान म्हणजे जागा, ठिकाण. पण परमेश्वराच्या पवित्र स्पर्शाने पवित्र झालेली जागा म्हणजे स्थान. 4 वर्ग सांगितले, त्यातलं पहिलं स्थान तुमच्या लक्षात आलं. या स्थानामध्ये असं म्हटलेलं आहे की जिथे भगवंताचा स्पर्श झाला ते स्थान आहे. परंतु मनोधर्माने ज्या ज्या ठिकाणी भगवंताचा पवित्र स्पर्श आहे ती जागा स्थान असली तरी जिथे भगवंत विशेष प्रकारे प्रसन्न झालेले आहेत अशी काही जागा सांगितलेल्या आहेत, काही स्थान सांगितलेले आहेत, है ना. प्रसन्नतारूप स्थाने. त्या स्थानात आणि प्रसादात साम्य असल्याचं परमार्गात बोललं जातं, सांगितलं जातं. त्याला म्हणतात प्रसाद तुल्य स्थाने. बरं का. पहिले जे प्रकार तुम्हाला सांगितले त्यातच आता हा एक भेद की प्रसाद तुल्य स्थाने. तर ते असे जसे 1650 तीर्थस्थानं आहेत तसे प्रसाद तुल्य स्थाने सुद्धा किती आहेत मग? 50? 5. 5 आहे. मग आता तुम्ही नाव सांगायचे एक एक, मी मोजतो. नाही तर मग तुम्ही मोजा, मी सांगतो. कसं करता? बरं, हे बघा देशमुखताई सांगतायत. हा, डोमेग्रामचा राजमठ. बरं का, लक्षात घ्या, लिहून ठेवा. आपली चिंतन मंथन होणार आहे, लेखी परीक्षा. हा, डोमेग्रामेचा राजमठ. ऐका 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 एक मिनटं, हे देशमुखताई सांगतायत. दुसरं डोमेग्रामचं शिन्नस्थळी. आता हे राजपूत साहेब सांगतात. बोला नंदभाऊ. बर, ठीक आहे. हा, पुढे. आणखी सांगतात की श्री क्षेत्र परमेश्वरपूर म्हणजे रिद्धपूर येथील पिवळ तळवली. वा वा. आणखी वा वा. क्षेत्र खाजे है ना. आणि गुढा. बरोबर. किती झाले? झाले का? 5 झाले. म्हणजे बरं का जंजाळ साहेब, डोमेग्रामचे 2 सांगितले देशमुखताईंनी, है ना. आणि सर्वांनी मिळून, जंजाळबाई सहित सर्वांनी मिळून रिद्धपूरचे 3 सांगितले. बरं का. 5 प्रसाद तुल्य स्थाने आहेत. अशा पद्धतीने स्थानाचा भेद आपण ऐकलेला आहे. स्थान हा काय प्रकार आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे. सामान्य अर्थाने तरीसुद्धा आपण काही सूक्ष्म अर्थाने आपण त्याच्यात पडलेलो नाही. तरीसुद्धा आपल्याला, मला वाटतं हे स्थानाच्या संदर्भाने एवढं पुरेसं असावं. आणि अशा या स्थानाला वंदन केल्यानंतर बरं का, जरी भेटती द्रावक गोटे है ना, तरी लोहाशी काय पाजर फुटे. तैसे नव्हे सोमकांत आपलं, तैसे सोमकांता गळती थेंबटे चंद्र करातो. जसं परमेश्वराचा स्पर्श आणि परमेश्वर है ना, भगवंत म्हणतात की एकमेका भेटल्या हे भेटल्याचा पाळ जाई. तर परमेश्वराचं स्थान वंदन केल्यानंतर, परमेश्वराच्या स्थानावर निष्ठा ठेवून नामस्मरण केल्यानंतर, परमेश्वराच्या लीळा चिंतन केल्यानंतर प्रत्यक्ष परमेश्वराला येऊन दर्शन देण्यास काय होतं. म्हणून हे स्थान असं गहन आहे, महान आहे. या स्थानाची महानता महात्म्य सांगत असताना असं म्हणतात, असं सांगितलं जातं
की एकदा का परमेश्वराचा स्पर्श झाला, आता हे फूल जन्माला आलं की या फुलाला काही आयुष्य आहे. आता याला मी विघटित केलेलं आहे. आता हे विघटित झालेलं फूल 1-2 दिवसानंतर वाळेल, 4-2 दिवसानंतर मातीत मिक्स होऊन जाईल आणि 6 महिन्यानंतर त्याचं काहीही शिल्लक राहणार, ते खत होऊन जाईल. पण भगवंताच्या चरणस्पर्श जिथे होतो ती जागा, ते पाषाण, तो खंडित जरी झाला पाषाण, तरी भगवंताचा जो संबंध आहे तो सृष्टीच्या अंतापर्यंत, जेव्हा महासंहार होतो तेव्हाच तो काय होतो, तोपर्यंत भगवंताच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेली जागा ही पवित्रच असते. अशा फक्त पुरुषाचे करणीये आकरणीये दडपे उजरंबे असं म्हटलेलं आहे. पुरुषाने जर का एखाद्या ठिकाणी स्थानाची चांगली सेवा केली, मग ते स्थान महास्थान नसलं तरी, आणि एखादं महास्थान आहे पण तिथे 10 वाजेपर्यंत उठतच नाही, आल्यानंतर जय देवा असं जर होत असेल, तर पुरुषाची करणीये अकरणीये दडपे उजरंबे, जिथे स्थानाची म्हणजे त्या जागेची व्यवस्थितरित्या सेवा होते, जिथे नामचिंतन होतं, भगवंत म्हणतात किंवा भाष्यकार सांगतात की जिथे परमेश्वराचं नामचिंतन केलं जातं त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवंताचं अवस्थान असतं बरं का. तर अशा भगवंताचं अवस्थान येण्यासाठी नामचिंतनही तसं झालं पाहिजे. धर्मवार्ता प्रसंगे सर्वत्र अवस्थान मुनिरायाचे असं सांगितलं जातं. म्हणून धर्मवार्तासुद्धा त्या पद्धतीने झाली पाहिजे जिथे प्रत्यक्ष भगवंताला यावं वाटावं, है ना. म्हणून प्रत्यक्ष भगवंताचाच वास असतो जिथे भगवंताच्या लीळेचं चिंतन चालतं, भगवंताचं नामचिंतन होतं, लीळा चिंतन होतं. म्हणून आपल्याला ते व्यवस्थितरित्या प्रभवत असतं. असं हे स्थान, या स्थानाच्या महात्म्या संदर्भात आपल्याला लीळाचरित्रामध्ये काही गोष्टी दिसतात. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज प्रतिष्ठानवरून परमेश्वरपूरला जात असताना सोबत भक्त होते बघा. बऱ्याच वेळा मी नाव सांगत असतो आणि ते चुकत असतं. आता मी काय म्हणाल, तुम्हाला चांगदेव भट होते आणि तुम्ही सांगताना उपाध्ये होते, है ना. तर असं होईल एखाद्या वेळेस, किंवा मी म्हणाल उपाध्ये होते, तुम्ही म्हणसाल चांगदेव भट होते, है ना. तर भगवंत परमेश्वरपूरला चालले, त्या शिंगणापूरला खडखांबुला खेळ नावाचा खेळ खेळले त्या भक्तासोबत, नदीवर पाठवलं त्या भक्ताला, आणि त्या भक्ताचं नाव होतं, मी सांगत होतो उपाध्ये, चांगदेव भट होते का. बरं, चांगदेव भट नावाचा हा मुलगा सर्वज्ञांच्या समवेत आहे आणि भगवंत परमेश्वरपुराच्या कक्षेत पोहोचले. आणि काय दिसलं भगवंताला समोर, देखलेगा परमेश्वरपुराचे महाद्वाराचे कळस. स्वामी श्री चक्रधर महाराजांनी कळस ज्या ठिकाणाहून दिसले तिथून आपला कायाप्रणित करून दंडवत प्रणाम केला. आणि त्या लेकरानेही तसं केलं. तेव्हा स्वामी त्याला दाखवत म्हणत असताना त्यानेही स्वामींसारखे हात जोडले. तेव्हा भगवंत म्हणतात, येथून जय केले आणि तुम्हीही, तुम्हा साष्टांग लभे की, तुम्ही साष्टांग दंडवत केला पाहिजे. अशा पद्धतीने स्वामींनी त्या स्थानाची किंवा कुठल्याही स्थानाची काय सांगितलेली, महती, महानता, महात्म्य सांगितलेलं आहे. म्हणून स्थानाचं स्थान महात्म्य जसं सेवेने वाढतं, तसं अशा पद्धतीने आपण त्याचं महात्म्य राखल्याने देखील त्या स्थानाचं महात्म्य राखलं जातं. अशा या स्थान आपण बघितलेलं आहे. दुसरा वर्ग सांगितलेला आहे काय, प्रसाद. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. प्रसादाने सर्व दुःखाची काय होते, हानी होते. आणि मग आता सर्व दुःखाची हानी होते, सर्व दुःख नाहीसे होतात, मग काय प्राप्त होतं, अनायसे. म्हणून
प्रसाद हा अतिशय महत्त्वाचा आहे. प्रसाद म्हणजे काय हे आपण काल पाहिलं. आजही त्याची थोडीशी उजळणी करूया. की असं म्हटलेलं आहे की प्रसन्न होऊन दिदला. परमेश्वराने भक्तांना प्रसन्न होऊन ज्या ज्या वस्तू दिल्या तो आहे सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज गंगापूरला असताना इंद्रभटांना प्रसाद देतात. कुठे? हा, परमेश्वर श्री चक्रधर महाराज खडकुलीला इंद्रभटांना प्रसाद देतात. त्यावेळेला सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज असे आसनस्थ बसलेले आहेत. समोर सूर्योदय झालेला आहे. थंडीचे दिवस आहे. उन्हाळ्यात त्या उन्हाचा आनंद घेण्यासाठी एक भक्त समोर बसले. त्यांच्या अंगाला खरूज झालेली होती. ती आता दिसत नाही. खरूज पूर्वी होती है ना. आता वेगवेगळे आजार दुसरे दिसतात आपल्याला. कोणाचे डोळे आले है ना, पण खरूज आता दिसत नाही. पूर्वी होती. आता त्याला वेगळं नाव आलेलं आहे. सोरायसिस म्हणतं, कोणी काय म्हणतं है ना. पण पूर्वीची जी खरूज होती ती मला फार वेळा झालेली आहे लहानपणी. तो संसर्गजन्य रोग होता. तो असा सांधे पाहून व्हायचा. जेव्हा झाला तेव्हा सुरुवातीला फक्त थोडंसं खाजवायचं, माणूस असं असं करायचं. नंतर ती जागा लाल व्हायची. नंतर दुसऱ्या दिवशी तिथे असं मस्त पिवळे पिवळे फोडं यायचे. आणि ते जर का खाजवले नाही खाजवले तर खाज यायची. खाजवले की फुटायचे, आणि फुटले की जिथे जिथे लागलं तिथे तिथे पुन्हा. आणि हेच का एखाद्या शेजाऱ्याला स्पर्श झाला की त्यालाही असं व्हायचं. अशी ही खरूज लीळाचरित्रात सूत्रपाठात देखील आलेली आहे. स्वामी श्री चक्रधर महाराजांनी विरक्त पुरुषाचे लक्षणं सांगत असताना त्या आजाराचा उल्लेख केलेला आहे है ना. काय असं आहे का? हा, जो खाजवत नाही तो विरक्त बरं का. पण आपल्याला खाजवायची सवय असते. काय झालं का? पाहुणे आले होते. काऊन जमलं नाही का? आहे ना, असाच अर्थ येतो. म्हणजे त्या विषयाकडे दुर्लक्ष करणारा, असा समजण्यासाठी अर्थ समजून घ्या तुम्ही. की कुठल्याही विषयाकडे दुर्लक्ष करून पुढे चालणे है ना. पण त्याच विषयाला धरून आणखी शिल्लक खोदून 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 होय. काऊन चेहरा उतरला कोण नाही म्हणले काय पाहुणे? खाजवणे. तर ती खाजवण्याच्या संदर्भामध्ये आदरणीय बाबुळगावकर बाबाजी सांगत असतात नेहमी की म्हणे एका भागवताचार्यालाच, कथाकारालाच काय झाली? खरूज झाली. आणि त्या खरुजीचं असं असतं ती जिथे झाली तिला खाजवावंच लागतं. ते खाजवलं की लय छान आनंद भेटतो. मग ते म्हणे त्या महाराजाला झाली खरूज आणि त्यांना आली खाज. मग आता खाज आली, जर का असं खाजीत बसलं तर लोक काय म्हणतील है ना. मग त्यांनी सांगितलं बरं का, महाभारताचं युद्ध ठरलं. 40 लाख लोक जमले. इकडून कौरव सेना, इकडून पांडव सेना, दोन्ही सैन्य. भगवंताने पांचजन्य नावाचा शंख फुकला आणि मग इकडची सेना तिकडच्या सेनेवर भिडली. हा त्याला रगडितो, ते त्याला रगडितो, तो त्याला रगडितो, तो त्याला रगडितो. जिथे तिथे अशी काय झाली? रखुंदळ झाला चौकडं आणि खुंदळा खुंदळी झाली. तोपर्यंत आहे ना. अशी ही खरूज. मग ती डॉक्टरला हो की पेशंटला हो, ती अस्वस्थ करून टाकते. अस्वस्थ करणारा रोग कोणाला झाला होता? इंद्रभटाला झाला. आणि हे इंद्रभट नावाचे भक्त बाहेर उन्हात बसले. सकाळी सकाळी उन्हाचा चटका अंगाला लागतो आणि मग ते थोडंसं बरं वाटतं म्हणून ते तिथं बसलेले होते. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज आत बसलेले आहेत आणि आतून अशा ओतपळी घेणाऱ्या त्या कोणाकडे? इंद्रभटाकडे भगवंत प्रसन्न दृष्टीने पाहत आहेत. अशा वेळेला प्रसंग तुमच्या लक्षात आलेला आहे. थोडक्यात सांगायचं आहे आपल्याला. तर भगवंत पाहत आहेत असं म्हटल्यावर आचार्य स्वामींना विचारतात है ना. नाही ना.
असं आहे का? बर. आणि मग तिथे स्वामी त्यांच्याकडे बघतात. बघितल्यानंतर आचार्यांना स्वामी सांगतात की ते बाईसांकडून ते आलेलं वस्त्र घेऊन या, है ना. वस्त्र मागवलं भगवंतानी आणि जवळ ठेवलं. आणि वस्त्र ठेवल्यानंतर पुन्हा त्यांच्याकडे पाहतायत, तेव्हा पुन्हा विचारलं जातं असं आपण काय बघता. तेव्हा स्वामी म्हणतात त्यांना बोलवा, बोलवा, हे त्यांना देण्याची इच्छा आहे असं काही आहे का म्हणे. स्वामी म्हणलं होईल असं काही. आणि मग धावत पळत आचार्य तिथे जातात. इंद्रिया इंद्रिया तुझ गोसावी प्रसाद दिजत आहे, तुला आता प्रसाद भेटणार आहे, चल. त्याला काही माहिती नाही बरं का, त्याला काही कल्पना नाही. तो उठला आणि आला स्वामींच्या जवळ विनत कंदर होऊन बसला. स्वामींनी त्याच्यासमोर तो बसल्यानंतर आपल्या श्रीकरामध्ये आलेली ती वस्त्राची घडी आपल्या श्री मुकुटाला लावली भगवंतानी, वस्त्राची घडी. आणि या वस्त्राच्या घडीला वंदन करून भगवंतानी आपल्या 8ही अंगांना त्याचा स्पर्श केला. ते वस्त्र असं वंदन, आदरपूर्वक वंदन करून भगवंतानी त्या वस्त्राला 8ही अंगांचा स्पर्श केला. आणि असं समोर धरलं आणि इंद्रिया, हे वस्त्र काहीसे ऐसे जाना. म्हणलं नाही बाबा, आम्हाला नाही माहिती. हे गोसावीची निरूप आहे. स्वामी म्हणतात हे वस्त्र कोणतं होतं माहिती आहे का तुम्हाला? हा, पण प्रत्येक गोष्टीला काय राहतो, प्रकरणवश असतो. मी इंद्र भट याच्यापासून, चांगदेव भटापासून सुरुवात केली बघा. भगवंत जेव्हा जातात तर पुढे बाईसांनी ते वस्त्र घेतलं वाकीच्या बाजारातून, है ना, ते येते. स्वामी म्हणतात येथून श्री प्रभूंच्या प्रति अर्पिले, श्री प्रभूंच्या सेवे गेले आणि श्री प्रभूंपासून ते इथपर्यंत आलं. आता आमच्याही अष्टांगाचा स्पर्श झाला. मग आता अशा वस्त्राचं तुम्ही काय कराल ते आपणच सांगा, आम्हाला काही माहिती नाही. आता बघा, भगवंताला निरोपणाची प्रवृत्ती आहे, दातृत्वाची प्रवृत्ती आहे, परंतु हा घडी अधिकार चांगला आहे, है ना. मग त्यावेळेला तो म्हणतो जी जी गोसावीची निरूपावी. आणि मग स्वामी त्यांना निरूपण करतात. ते देव्हारा असे, तुमच्याकडे काय आहे, देवघर आहे का? म्हटले हो आहे. म्हटले मग तिथे ठेवा. बर. मग तिथे ठेवून काय करा, याचं जतन करा. नुसतंच ठेवून जय देवा करायचं नाही, तर तिथे ठेवा. आणि प्रतिदिनी काय करा, हा, पुष्प एक वाहिजे, नमस्कार करा. मग नमस्कार करा म्हटलं तर बस त्यालाच कपाळ घासीत बसू नका. काय करा, सकृत सेविजे. आणि असं पुष्प वाहिल्यानंतर, ज्याचं वंदन केल्यानंतर, सकृत सेवा केल्यानंतर त्याचं जतन काय करा, अति यत्न कीजे, प्राणपणाने त्याची जपणूक करा. अशा प्रकारे भगवान श्री चक्रधर स्वामींनी आपल्या अंगावरचं म्हणा किंवा आपण स्वतः अर्पण केलेलं वस्त्र म्हणा, हे इंद्रभटांना दिलेलं आहे. आणि भगवंताच्याही अंगावरचे श्रीमूर्तीवरचे जे वस्त्र आलेले आहेत, है ना, ही तर प्रसन्न दुटी, आणखी कोणते कोणते वस्त्र आहे हे सर्व आपण खुलाशाने पाहणार आहोत. ही सर्व वस्त्र कशाच्या संज्ञेमध्ये येतात, प्रसाद. भगवान श्री गोविंद प्रभू महाराज बसलेले आहेत आणि जवळ कोण आहेत, मग साधा माता आहेत. आणि भगवंतांनी आपल्या श्री गोविंद प्रभू बाबांनी आपल्या दाढ अशी आपल्या श्रीकरामध्ये धरली आणि कोणाला दिली, तर अशा प्रकारे हा जो प्रसन्न होऊनी इंद्र भटा बोले व्हाविती फुले. भगवंतानी ज्या ज्या वस्तू प्रसन्न होऊन भक्तगणांना दिल्या त्या प्रसाद संज्ञेमध्ये येतात. हे आपण ढोबळमानाने पाहिलेलं असलं तरी हा प्रसाद किती महत्त्वाचा आहे, या प्रसादाचं काय महात्म्य आहे,
हे आपण क्रमाक्रमाने पाहणार आहोत आणि या प्रसादाने नेमकं काय होतं हेही आपण पाहणार आहोत. स्थान आणि प्रसाद हे दोन आपण पाहिलेले आहे. तिसरा वर्ग, मग या प्रसादामध्ये ज्या ज्या वस्तू येतात त्या सर्व वस्तू आपण पाहणार आहोत. प्रसादाच्या ठिकाणी स्थानाबरोबर आपण चर्चा केली थोडीशी, की जशी माया प्रधान कृपा अनुषंगिक असते कशाच्या ठिकाणी, स्थानाच्या ठिकाणी, तशी परमेश्वराचा स्पर्श झालेल्या या वस्तू ज्या दिल्या त्याच्यामध्ये कृपा प्रधान आणि माया अनुषंगिक असते. अशा पद्धतीने हे चार वर्ग जे सांगितलेले आहेत त्यातले दोन जड आहेत, दोन चेतन आहेत. जड म्हणजे एका जागेवरच राहतात, दुसऱ्याने हलवले तर हालतात, त्यातले प्रसाद हालतात, स्थान जागेवरच आहे, है ना. पण तरीसुद्धा या दोन चेतन जे आहेत वासनिक आणि भिक्षू, जड कोणते आहे, स्थान आणि प्रसाद. यामध्ये हे जड आहेत, हे चेतन आहेत. चेतन साधन ज्ञान देऊ शकतं, स्थानापासून तसं काही होत, प्रसादापासून तसं काही होत. म्हणून ही दोन श्रेष्ठ आहेत. पण स्थानाला आणि प्रसादाला प्रत्यक्ष परमेश्वराचा स्पर्श झालेला आहे. ज्ञानियाला वासनिकाला भगवंतापासूनच बोध होत असला तरी अधिकरणाला निमित्त करूनही होतो. म्हणून हे ज्ञानी वासनिक साधनवंत म्हणजे भिक्षू हे या अर्थाने स्थान प्रसाद श्रेष्ठ आहे. वासनिकाला आणि भिक्षुकाला जेव घालता येतं, स्थानाला प्रत्यक्ष खाऊ घालता येत नाही. नेलेला उपहार आपणच प्रसाद म्हणून वाटून घेतो. या अर्थाने भोजन घेऊन ज्ञानाधिकार म्हणजे भूतभजनाधिकार आणि प्रेमाधिकार प्राप्त होण्यासाठी सुद्धा ही दोन साधनं महत्त्वाची आहेत. कोणते, चेतन साधन. पण जड असल्या कारणाने त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी मग कोणावर आहे, चेतन साधनावर आहे. अशा पद्धतीने कधी हे कधी ते असे वाटत असलं तरीही भगवान श्री चक्रधर स्वामींनी चारही वर्ग परमेश्वर एक उद्धरिता का तयाचे, परमेश्वर जीव उद्धरावया तोच एक समर्थ का तयाचे साधन समर्थ, चारही साधनं सांगितलेले आहे. या अर्थाने ते चारही समान आहेत. आणि म्हणून परस्परात भेटल्यानंतर परमेश्वर भेटल्याची योग्यता प्राप्त होते. मग ते स्थान प्रसाद वंदन करायला गेलेले असा किंवा वासनिक भिक्षुकाची भेट असो, परस्परामध्ये भेटल्यानंतर ईश्वर भेटल्याचं गोमट योग्यता अनुभूती आपल्याला प्राप्त होते. ती आपल्या सर्वांना व्हावी या सद्भावनेसह चार वर्ग जे सांगितले त्याचं चिंतन आपण थोडक्यात आज ऐकलेलं आहे. आणखी पुढे चार वर्गाच्या पुढे आणखी काय आहे हे आपण बघूया सविस्तर उद्या.